बंधू आणि भगिनीनो, आपल्याला मोठा एकदम सतर्क होऊन जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपण चोराला निवडून द्यायचं आहे की मोराला निवडून द्यायचं आहे त्याचा विचार करण्याची पाळी आपल्याला आलेली आहे। आज या माध्यमातून शिवसेना एक समाज कार्यकर्ते आहे। आगामी बरेचशा निवडणुका येणार आहेत, गावोगावी जाऊन प्रचार करा, हा मनुष्य चोर आहे, याची पार्टी चोर आहे, हा लबाड, त्याची पार्टी लबाड, आणि ह्या पद्धतीने लोकांना हा सूर्य हा जयदत्त हे दाखवून द्या आणि त्या पद्धतीने जोर जोराने तुम्ही मतदान करा। एखाद्या ठिकाणी 2-4 शिक्के मारा, पण याच्या पुढच्या आगामी इथे पंचायतीमध्ये निजामपूर का पूर्ण रायगड मध्ये या शिवसेनेचा आवाज बुलंद होऊ द्या, एवढं मी तुम्हाला जाहीरपणे सांगून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण अतिशय पोटतिडकीने आपले अनमोल असं विचार मांडलेले आहे। माननीय धिडे साहेब यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते। माझे शिवसैनिक मित्र, बंधू आणि भगिनी, याच्या अगोदर गबडे साहेब बोलले, सकपाळ साहेब बोलले आणि मानकर तर फार पोट तिडकीनेच बोलले, म्हणजे असे बोलून गेले की त्याला काही उपमाच नाहीये। आणि खरोखर माणसाला असा द्वेष आला पाहिजे। मराठी माणूस जर जागा झाला नाही या क्षणाला तर खरोखरच या रायगड जिल्ह्यामध्ये राहण्याचं असं आपल्या मराठी माणसाला काहीच। आपण कुठल्या पातळीवरती जातोय आणि आपण काय करतोय ते मित्र हो, आज गणेश देवघरे साहेबांनी जो कार्यक्रम आखलेला आहे आणि खरोखरच आपल्या पित्याचे श्रोण त्यांनी फार लिलयाने फेडले, त्यांना पण मी आभार देतो। मित्र हो, शिवसेना म्हणजे काय आहे हे अजून आपल्यालाही कळलेलं नाहीये। शिवसेना हे एवढं मोठं शस्त्र आहे की आम्ही मुंबईला राहतो, आज पोटासाठी इथला तुमचा जो माणूस आहे तो मुंबईला निघून गेलेला आहे। मुंबई म्हणा, सुरत म्हणा, नाशिक, पुणे, जळगाव अशा ठिकाणी जो माणूस गेलेला आहे, इथून त्याचं संरक्षण शिवसेना तिथे करते। तरी आणखीन तुम्हाला 2 शब्द सांगायचे म्हणजे आम्ही मुंबईवरून संघर्षासाठी आलेलो आहोत। रायगड ची जी तुमची गोरेगाव कोऑपरेटिव्ह अर्बन सोसायटी, अर्बन बँक, त्या बँकेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, तो जिवंत नाहीये। अशा माणसाच्या नावावरती सुद्धा पैसे काढून ह्या तिथल्या आणि ह्या भ्रष्टाचारासाठी आम्ही रात्रंदिवस इथे झाले। सकाळच्या आम्ही निघतो चहा पिऊन, ते रात्री बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला ही शिकवण दिलेली आहे की गरिबाला तारा, गरिबाचा जो काय जे काय त्यांना त्रास झालेला असेल, त्यांच्यावर अन्याय झालेला असेल, तो अन्याय सहन करायला त्यांना शिकू नका। जर आपल्याला आपल्या गांधीजीचं म्हणणं आहे की आपल्या एका गालात मागली की दुसऱ्या गालात गाल घोडे घालावं, तसं आमचं नाहीये। आमच्या गालात का मागले हा आम्ही त्याला प्रश्न पहिला विचारणार आणि दुसरा गाल सोबत त्यांचा फोडायला आम्ही काय कमी करणार नाही आहोत। मित्र हो, भाषण करायला भरपूर आहे, पण अजून पण आमच्याकडे भाषण करणारे भरपूर लोक आहेत। आमचे तरुण तडफदार शिवसैनिक तो जन्माला आला तर शिवसैनिकच जन्माला येतो, नंतर त्याला फाटे फुटतात। आणि ह्या गावचं कारण ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हे आमदार, खासदार, पंच, सरपंच हे सगळे त्यावेळेला जागे होतात आणि ते काय जागे होतात मग गावागावामध्ये त्या लोकांनी मग वाटतो आणि मग ठराविक लोक त्याला ते मतदान करणं असं करता कामा नये। वर्षातून एकदाच तुम्हाला बकरा खायला मिळतो, वर्षातून एकदाच तुम्हाला पैसे मिळतात आणि मग त्या मोबदल्यात अशी ही बँक, अशा ज्या बँका गेलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या आमदार खासदार लोकांनी त्याची वाट लावलेली आहे। तर मित्र हो, कृपा करा आणि ह्याच्या शिवसैनिकांची भूमिका ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पण मतदान करू शकता। पण ह्याच्या पुढे
तुम्ही मेहरबानी करून शिवसेनेलाच निवडून द्या आणि हे माझे 2 शब्द आमचे वेडेवाकडे ऐकलेत. धन्यवाद साहेब. आपले जे आपण जे विचार व्यक्त केले ते वाकडे तिकडे नसून अतिशय आत्मीयतेने आपण आपले शब्द मांडलेले आहेत. धन्यवाद. माननीय गुराजी भदरके यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या ह्या कार्यक्रमाचे संयोजक आमच्या गावचे दानशूर गणेश देवघरे. दानशूर शब्द का वापरलाय? कारण पैसा आता सगळ्यांकडे जमा झालेला आहे, पण दान करण्याची जी कुवत आहे ती सगळ्यांमध्ये नाही, म्हणून हा दानशूर शब्द वापरलाय. त्यांना ईश्वराने बुद्धी दिली की आपल्याकडे गरीब तळागाळातल्या लोकांना दवाखान्यात किंवा दवाखान्यातून घरी जाण्यात किंवा काही व्यक्तींना आजारी झाल्यास मुंबईला नेण्यात किंवा काही मुंबईवर आणण्यात अफाट खर्च होतो. आणि तिथल्या काही कार्यकर्त्यांनी तो विषय गणेश शेठकडे मांडला आणि त्या गणेश शेठनी तो विचार मनात घेतला आणि ही आपल्याला रुग्णवाहिका अर्पण केले. तर प्रथमतः मी त्या गणेश देवघरेंचे या ठिकाणी स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो. त्याचप्रमाणे त्यांना प्रवृत्त करणारे म्हणजे गणेश शेठ असे काही डायरेक्ट ॲम्ब्युलन्स देणार नाही, त्यांना कोणतरी प्रवृत्त करायला लागतो. आता तुम्ही एवढी जी मंडळी इथं आले तर तुम्हाला काही असं काही कुणीतरी सांगितलं नाही की नुसतं या म्हणून, पण तुम्हाला खास आमंत्रण केलं म्हणून तुम्ही तसंच गणेश शेठचा ह्या कुणीतरी सांगितलं चांगल्या लोकांनी. ते आमचे गावचे सरपंच अनिल समेत, त्याचप्रमाणे प्रसाद गुरव हे वेळोवेळी मुंबईला जातात आणि सगळ्यांची भेट घेतात आणि त्यात हा कार्यक्रम त्या लोकांनीच आयोजित केला आहे. आणि आता बरेचसे सत्कार आपल्या व्यासपीठावरचे लोक हजर नाहीत, तर त्यांची नावं काय मी सध्या घेत नाही. तर ह्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरोखरच आपल्या भागामध्ये कुठेतरी शिवसेना का असावी त्या हेतूने बुद्धी दिली. त्यांनी शिवाजी महाराजांचं नेतृत्व घेतलं, कारण शिवाजी महाराजांनी जे काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे की आता लोक काही पहिल्यासारखे अडाणी नाहीत, सगळ्यांना इतिहास माहिती आहे, त्याचा काय उल्लेख मी करत नाही. पण ते नेतृत्व घेऊन आपल्या मराठी माणसांसाठी काहीतरी करायला पाहिजे असं बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये केलं. त्यावेळी शरद पवार शिक्षण मंत्री होते. मी मागचा काय इतिहास सांगतो तर तो इतिहास सांगण्यासारखा आहे म्हणून. तर त्यावेळी शरद पवारांना त्यांचे जे अनुयायी होते तेव्हा काँग्रेसमध्ये होते ते, तेव्हा त्यांचे जे अनुयायी होते ते बोलले, साहेब हे बाळासाहेब काय करतायत ते जरा समजून घ्या, नाहीतर आपल्या वरचढ होतील. तेव्हा शरद पवारांनी ते भाषण केलं ते सुद्धा मी ऐकलेलं आहे. ते काय बोलले की हे कोंबडीचं पिल्लू आहे, हे कुठेतरी आपण मुरगडून टाकू, ते आपल्या पुढे काय जाणार आहे. आणि तेच कोंबडीचं पिल्लू आज त्यांची पिल्लावर मोठी झाले आणि ते सुद्धा शरद पवार साहेबांना भारी पडत आहे. म्हणजे प्रत्येकाने असं म्हणायचं नाही मी कुठेतरी मोठा आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की शिवसेना का असावी. शिवसेना का असावी म्हणजे बरेचसे लोक आपल्या धर्माची विटंबना करतायत. एखाद्या दारूच्या दुकानावरती नाव काय, गणेश दारू दुकान, लक्ष्मी बार, म्हणजे देवाची विटंबनाच आहे ना ही. आज इथे शिवसेनेचा कार्यक्रम म्हणून मी आलो. आज एक इथे डोंबिवलीला विश्व हिंदू परिषदेची मोठी महासभा आहे, 2 लाख तिथे जमा होणार आहे. तिथे हाच विषय आहे की आपल्या धर्माची आपल्या देवतांची जी विटंबना होते ती कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक
बरेच राहते. मी जाहीर पत्रिका आणली ना, मी विसरलो काल गाडी घेऊन आलो, त्या गडबडीत राहिली तर ती मी तुम्हाला वाचून दाखवली असती. तर आपल्या धर्माची कुठे विटंबना होऊ नये, ह्या विटंबना रोखण्यासाठी हा शिवसेना जन्माला आलेला आहे. आणि शिवसेना जन्माला आली आता कुठेतरी राजकारण करायला पाहिजे आणि म्हणून ह्या राजकारणात शिवसेना पडली आणि ते राजकारण आज खेड्यापाड्यात आहे. म्हणून मी असं म्हणत नाही की तुम्ही शिवसेनेलाच मत द्या, हा सांगण्याचा इथे उद्देश नाही, व्यासपीठ नाही आहे. हे व्यासपीठ आहे की आपण शिवसेनेची जी गाडी आहे, शिवसेनेला जी गाडी अर्पण केली गणेश शेट्टी, त्या गाडीचा उपयोग करून घ्या. म्हणजे तुमच्या मनामध्ये असं जागृत होईल. आतापर्यंत गेली आपला स्वतंत्र होऊन गेले तर जवळजवळ 50 वर्ष झाली, पण 50 वर्षामध्ये ह्या निजामपूर भागात कितीतरी दानशूर लोक होऊन गेले, कितीतरी पैसेवाले होऊन गेले, पण असा विचार कोणाच्या मनात आलेला नाही की आपल्या खेडेगावासाठी काहीतरी करावे. स्वतःसाठी त्याने आपल्यासाठी गाड्या घेतल्या, स्वतःसाठी जमिनी घेतल्या, त्या खरेदी करून विकल्या सुद्धा, त्याच्यामध्ये पैसा कमवला, म्हणजे ऐशाराम केले, पण लोकांसाठी काही केलं नाही. तर ह्या शिवसेनेने लोकांसाठी जे काय करते त्याचा पूर्ण आपण अभ्यास करा, म्हणजे आपल्याला समजेल की आपण कुठे जातोय आणि काय करतोय. मी असं म्हणत नाही की शिवसेना चांगलीच आहे. आता आपण तसं म्हणायला गेलो तर इथे सगळेच काही शिवसेना असतील असं पण मी म्हणत नाही. की मिटिंगला लोक येतात तर ते जे लोक आमच्यासारखे काय सांगतात त्यांचं जर अनुकरण घेतील तर त्याचा फायदा, नाहीतर ते सोनाराने चुकली नेले निघून तुम्ही गेरे वारे असं व्हायला नको. जे काय इथे माझ्यासारखे लोक सांगतील वक्ते ते आपण त्याच्या आचरणात आणलं तर त्याचा काहीतरी फायदा होईल. नाही तर आचरणात आणलं नाही तर फक्त इथपर्यंत जाताना नाही मिटिंग चालू झाली, पण त्याचं आचरणात काय आणू. आपण कीर्तन बघायला जातो, कीर्तन बघायला जातो म्हणजे तू काय मजा म्हणून जातो काय, तर कीर्तनात काय सांगतात त्याचं आचरण आणलं पाहिजे. उगीच ते कीर्तन करायला आपले ओरडतात. त्यांचे सुद्धा भाषणं होणार आहेत. आता सुद्धा बऱ्याच लोकांची भाषणं झाली. मला या ठिकाणी संधी मिळाली म्हणून मी सहयोगाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, तुमचे सुद्धा मी आभार मानतो. आणि त्यातले त्यात गणेश शेटचे तर फार आभार मानतो. अशा दानशूर व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडे हर 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 स्वतंत्र सूर्य उगवला, स्वतंत्र सूर्य उगवला, पारतंत्र्याला लावून वाटेला नीती धर्माचा बोलबाला, नीती धर्माचा बोलबाला, नीती धर्माचा बोलबाला, नीती धर्माचा बोलबाला. अधिष्ठित भगवा झेंडा झाला, हर हर महादेव बोला जी जी. हर हर महादेव बोला जी जी. हर हर महादेव बोला जी जी. परतंत्र तोडण्यावेळी, परतंत्र तोडण्यावेळी मराठा गाडी खेळी बगवडी, मराठा थोर थोर झुंजार, मराठा थोर थोर झुंजार, मराठा थोर थोर झुंजार, मराठा थोर थोर झुंजार. ठाऊक नाही त्याला कधी माघार, राष्ट्र रक्षणारणी मरणार जी जी. राष्ट्र रक्षणारणी मरणार जी जी. राष्ट्र रक्षणारणी मरणार जी जी. तो धन्य शिवरेणी किल्ला, तो धन्य शिवनेरी किल्ला, अंबा वस्तीला आई जिजाईला पोटी शिवराय पुत्र झाला, पोटी शिवराय पुत्र झाला, पोटी शिवराय पुत्र झाला, पोटी शिवराय पुत्र झाला. धर्मरक्षणावीर सजला, भगवा झेंड्याचा दास बनला जी जी. भगवा झेंड्याचा दास बनला जी जी. भगवा झेंड्याचा दास बनला जी जी जी. स्वतंत्र देश करण्याला, स्वातंत्र्य देश करण्याला रक्ताने नाला, वीर शौर्याला प्राणपणाला लावून लढला, प्राणपणाला लावून लढला, प्राणपणाला लावून लढला. प्राणपणाला लावून लढला. म्हणून झाला जगी बोलबाला, मराठा कीर्ती शिखरी चढला जी जी. मराठा कीर्ती शिखरी चढला जी जी. मराठा कीर्ती
राष्ट्रवीरांचा मेळा, थोर राष्ट्रवीरांचा मेळा, शिवाभोवती झाला गोळा, शिवाभोवती झाला गोळा. त्रासण्या चालले काळान तो शूरवीर मर्द मावळा, ग्रासण्या चालले काळा तो शूर मर्द मावळा. रणवाद्य वाजते पुढे स्फूर्तिवीराना जी 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 स्फूर्तिवीराना जी 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 स्फूर्तिवीराना जी जी जी. हर हर महादेव, हर हर महादेव का रीती रणी गर्जना जी जी जी. रणी गर्जना जी 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 रणी गर्जना जी 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 जी. शिंग कर्ण डंक नौपती झडे दन दना जी जी जी. धडे धन धना जी 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 धडे धन धना जी 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 जी. पिळदार पगडी डोईवर, पिळदार पगडी डोईवर, अंगरकाची नवी जार, काळ्या भोर मिशा पिळदार, ढाल पाटी हाती खंजीर आणि कमरेला लटके तलवार, कमरेला लटके तलवार, कमरेला लटके तलवार. असे वीर घोड्यावर स्वार, असे वीर घोड्यावर स्वार करीत गर्जना चालले रणा मोठ्या डौलान जी जी जी. मोठ्या डौलान जी